आहे, आज बुलढाण्याच्या दौऱ्यावर आहे, कसं पाहता? निवडणुका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 35,000 उमेदवारी अर्ज आलेला आहे आणि यांच्या मुलाखती, यांची छाननी आणि जिल्हा पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठका या संपन्न होण्याचा सपाटा महाराष्ट्रभर सुरू आहे. 12 तारखेला स्टेट पार्लमेंटरी बोर्डमध्ये आम्ही या सर्व प्रक्रियेमध्ये अंतिम शिक्केमोर्तब करणार आहोत. वो आरएसएस प्रमुख जे आहेत बाबत यांनी सांगितलं आहे, भारत में कोई अहिंदू नहीं है, हम राजनीति नहीं राष्ट्रनीति का समर्थन करते. इसके बारे में क्या कहेंगे? ते कन्फ्यूज आहेत. त्यांच्या बोलत असताना त्यांचा पुढच्या वाक्याला मागचा काही संदर्भ नसतो आणि दरवेळेस ते त्यांचे स्टेटमेंट बदलत असतात. वास्तविक पाहता जी आध्यात्मिक जी परंपरा आहे त्या आध्यात्मिक परंपरेमध्ये ते नेहमी चुप्पी साधलेली असते. जो अस्पृश्यता जी आहे त्या संदर्भात ते बोलत नाही, स्त्री पुरुष समानतेच्या अनुषंगाने ते काही बोलत नाही आणि ते विशिष्ट वर्गाची मक्तेदारी ठेवण्याच्या अनुषंगाने सातत्याने ते बोलत असतात. मात्र त्यांना गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही, कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं ऐकलेलं नाही. कारण 75 वर्षानंतर निवृत्ती घ्या असं संघानी आणि मोहम्मद बागवतींनी सांगितल्यावरही त्याच्या त्या निर्णयाला घेराची टोपली नरेंद्र मोदींनी दाखवलेली आहे. आणि महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत यांना देखील त्यांनी सूचना केली होती की अजित पवारांना सत्तेत सहभागी करून घ्या. त्यांच्या त्याही सूचनेचं आणि आदेशाचं देवेंद्र फडणवीसांनी पालन केलेलं नाही. त्यामुळे त्यांचं देशाचा पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांचं ऐकत नाही, त्यांचं या देशातले लोक काय ऐकणार? विजय वडेट्टीवार हे म्हणतात की मुंबई महानगरपालिका हे स्वबळावर लढू, काँग्रेसची स्वबळावर लढेल, ही त्यांची अधिकृत घोषणा आहे का? अनेक नेत्यांची, अनेक कार्यकर्त्यांची मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढली पाहिजे अशा प्रकारचं त्यांचं मत आहे, तशा प्रकारची भावना आहे आणि त्यांनी ती बैठकातून आणि इतर वेळेस त्यांनी त्यांची जी भावना आहे ती व्यक्त केलेली आहे. अद्याप मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाही. एकदा या संदर्भातली निवडणुकीची घोषणा झाली की पक्ष त्यावर अंतिम निर्णय घेईल. वो 5 करोड़ का जमीन घोटाला निकल आया है, उसके ऊपर उनको बचाने की कोशिश की जा रही है. पूरी बचाने की कोशिश की जा रही है और इसमें अजीत दादा पवार ने तो तत्काल रिजाइन दे देना चाहिए. एक अलग ही देवेंद्र फडणवीस पैटर्न निकाला है कि गलती करो, गलती लोगों के सामने आने के बाद वो जो ठहराव है, वो जो रजिस्ट्री उसको कैंसिल कर दो. तो एक मजाक उन्होंने व्यवस्था का बना के रखा है और सत्ता में केवल दलाल जो है वही सरकार चला रहे, जनप्रतिनिधि या कानून अपना काम नहीं कर रहे. नाना पटोले ने वक्तव्य किया है कि शरद पवार के नीतियों की वजह से कांग्रेस कहीं पे कमजोर हो रही है. उनके बयान की मुझे पूरी जानकारी नहीं, पूरा बयान सोची में करायचं. नाशिक निवडणूक जी आहे ती काँग्रेस आणि मनसे सोबत लढणार आहे, काय त्याच्यावर? या संदर्भामध्ये कुठलीही चर्चा नाही. त्या सदर बैठकीला काँग्रेसचा प्रतिनिधी कोणी गेला असं जे म्हटलं जातं ते साफ चूक आहे. कोणताही प्रतिनिधी पक्षाने हा पाठवलेला नाही. गेलेली व्यक्ती ही व्यक्तिगत कॅपॅसिटीत गेली का अजून कोणत्या याच्यानुसार गेली याची मला कल्पना नाही. मात्र त्या ठिकाणी पक्षाचा जो काही प्रतिनिधी गेलेला आहे त्यांना आम्ही नोटीस दिलेली असून त्या संदर्भात त्यांचा खुलासा मागितलेला आहे. सदर बैठकीचा आणि काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. मन से अगर हाथ बढ़ाती है आपकी और दोस्ती का तो आप क्या करेंगे? ये राष्ट्रीय स्तर पर इंडिया अलायंस जो है राष्ट्रीय स्तर पर है. कन्याकुमारी से लेके तो सीधा जम्मू कश्मीर तक और गुजरात से लेके तो आसाम, मिजोरम, नागालैंड तक इंडिया अलायंस के सहयोगी दल है. ये बैठ के इसके बारे में फैसला करेंगे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात सर की म्हणजे वडेट्टीवार नाना पटोलेकडे पाहत नाही, नाना पटोले सुनील केदारकडे पाहत नाही आणि सगळं आपल्याकडे पाहत नाही, आपण 4 जण मिळून राहुल गांधींकडे पाहत नाही. हा नेमका खेळ काय आहे शब्दांचा? त्यांना आता त्याच्याजवळ दुसरं काही नाही. पार्थ पवार सारखे झालेलं प्रकरण आहे. त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या विभागात 2 मोठे भ्रष्टाचार झालेले, एक जैन बोर्डिंगचा आणि दुसरा पार्थ पवारांचा. या घोटाळ्याकडे तुम्ही पहा, आम्ही आमचं काय ते आमचं बघून घेऊ असा कुठलाही वाद नाही, काही नाही. मात्र त्यांना आता कुठेतरी स्वतःला जवळ बोलण्यासारखं काही नाही किंवा अनेक प्रकरणं पुढे येत असताना दुसऱ्याचा उपहास आणि बुद्धिभेद केल्याशिवाय त्यांच्याजवळ गत्यंतर नाही. त्यांचं एक वक्तव्य त्यांच्या फ्रस्ट्रेशनमधून आलेलं असावं.